नमस्कार मित्रांनो. तुम्हाला एक प्रश्न मला विचारायचा आहे. उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेला आपण गच्चीवर किंवा मातीच्या धाब्यावर झोपतो, त्यावेळेला सुंदर आकाश आपल्याला आवडतं की नाही? या आकाशातले वेगवेगळे तारे, ग्रह हे बघायला तुम्हाला आवडतं की नाही? अगदी सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्ताला पूर्वेला दिसणारा चमकणारा शुक्र तारा हा तुम्हाला बघावासा वाटतो की नाही? आणि आपल्याकडे गाणी सुद्धा आहेत, शुक्र तारा मंदवारा. मग आता हा शुक्र खरंच तारा आहे का? है ना? तारा म्हणजे काय, ग्रह म्हणजे काय? आपण आकाशाकडे बघितलं तर हे आकाश कुठे संपतं? हा प्रश्न प्रत्येकाला पडत असतो. चंद्र आकाशात दिसला की चंद्रावरचा डाग आपल्याला दिसतो आणि आपण वेगवेगळे त्या डागाच्या आकाराला वेगवेगळे ठोकताळे लावत असतो की हे चंद्रावर नेमकं काय आहे की नाही? उल्कापात नावाचा एक प्रकार असतो. मला आठवतं, मी इयत्ता 6वी मध्ये होतो आणि 6वी मध्ये असताना त्यावेळेला वृत्तपत्रामध्ये एक बातमी आली. ती बातमी अशी होती की ह्या तारखेला उल्कापात होणार आहे. माझ्या वडिलांना वाचन खूप आवडतं. माझ्या वडिलांनी ते वाचलं न्यूजपेपरमध्ये आणि ते म्हटलेत की बघ, तुला आज रात्री मी एक जादू दाखवणार. आज ना उल्कापात होणार आहे. आता उल्कापात आम्हाला माहितीच नव्हतं उल्कापात काय असतो. मग उल्कापातबद्दल वडिलांनी सांगितलं की आम्ही पण कधीतरी लहानपणी पाहिला होता. तो अनेक वर्षांनी तो उल्कापात झाला. म्हणजे मी 6th स्टँडर्डला असताना उल्कापात पाहिला आहे. त्याच्यानंतर उल्कापात झालेलाच नाही इतक्या मोठ्या प्रमाणात. मग त्या दिवशी त्या उल्कापात बघायचा आहे म्हणून पप्पांनी लवकर झोपवलं आणि रात्री 1-1:30 वाजेला, आम्ही खेड्यात राहायचो गावाकडे, तेव्हा रात्री 1-1:30 वाजता त्यांनी झोपेतून जागे केलं आणि सांगितलं की चल आपल्याला खळ्यात जायचं आहे. आम्ही खळ्यात गेलो आणि खळ्यामध्ये आकाशाकडे बघितलं तर आकाश नॉर्मल होतं, सगळ्या चांदण्या दिसत होत्या. मी म्हटलं कुठे उल्कापात? ते म्हटले थांब, अजून सुरूच नाही झालेला. वडिलांनी त्यावेळेला बैलगाडीवर अंथरून सुद्धा घेतलेलं होतं. रात्री 1:30 वाजता 2 वाजता त्या बैलगाडीवर मला झोपून दिलं आणि मला आठवतं एक 2:30-3 वाजेच्या सुमारास त्यांनी मला जेव्हा उठवलं, मी ज्या वेळेला आकाशात बघितलं, अक्षरशः शेकडो तारे तुटत होते, शेकडो. म्हणजे आज जसं आपण दिवाळीला फायरवर्क करतो, आतषबाजी करतो, तशी नॅचरल आतषबाजी सुरू होती आणि आकाशात चांदण्या अशा भराभर भराभर इकडे तिकडे पळत होत्या. ती आकाशातली जादू त्यानंतर कधीच पाहायला नाही मिळाली. पण मी भाग्यवान आहे की आकाशातली ही जादू मला बघायला मिळाली. मित्रहो, अशा अनेक गोष्टी या आपल्या विश्वामध्ये, या गोष्टींचा खजिना दडलेला आहे. कधी शुक्र आणि चंद्राची पिधान युती होते, कधी गुरु आणि शुक्राची पिधान युती होते. अशा अनेक घटना या स्पेसमध्ये घडत असतात. तुम्हाला माहिती आहे, आपण जसं पृथ्वीवर उभे राहिलो तर पृथ्वीवरून आपल्याला चंद्र दिसतो, तो एकच दिसतो. पण मित्रांनो, तुम्ही जर असं ज्युपिटरवर गेलात तर तुम्हाला ज्युपिटरवरून 4-4 चंद्र दिसतात. माहिती आहे, ज्युपिटरला 4 चंद्र आहेत की नाही? मग अशी आपली ही सगळी विश्वाची रचना नेमकी कशी झाली, आपल्या या सौरमालेमध्ये काय आहे, सौरमाला नेमकी काय असते, हे सर्व आपण आजच्या या सत्रामध्ये बघणार आहोत. म्हणून मित्रांनो, सुरू करूया. आजचा टॉपिक तो आहे आवर सोलर सिस्टीम. मित्रहो, हे चित्र तुम्हाला दिसतंय? या चित्रामध्ये जे काही तुम्हाला दिसते याला म्हणतात आकाशगंगा, याला गॅलेक्सी असं म्हणतात. ही जी गॅलेक्सी आहे ना, ही खूप लहान नाहीये बरं का. या गॅलेक्सी मधला एक टिंब म्हणजे आपली पृथ्वी आहे. टिंब म्हटलं आम्ही, एक छोटासा टिंब म्हणजे आपली पृथ्वी आहे, इतकी मोठी ही गॅलेक्सी आहे. मग ही जी गॅलेक्सी असते ना, ही गॅलेक्सी मध्ये प्रचंड गॅसेस आहेत, प्रचंड डस्ट आहे, धूळ आहे, कळतंय? याच्यामध्ये बिलियन्स ऑफ स्टार्स आहेत आणि सोलर सिस्टीम आहेत. म्हणजे एका गॅलेक्सीमध्ये काही हजाराने सोलर सिस्टीम आहेत, लाखो करोडोने वेगवेगळे तारे आहेत. मग तुम्ही म्हणाल पुढचा प्रश्न, आपण पण बघतो ना आकाशात किती तारे आहेत. तर मित्रांनो, हे तारे आपण ज्या वेळेला शाळेत शिकत होतो तेव्हा आपल्याला तारे आणि ग्रहाचा फरक अतिशय सोप्या शब्दात सांगितलेला आहे. रात्री आकाशात जे लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात आणि जे लुकलुकत नाहीत
मात्र स्पष्ट दिसतात त्यांना ग्रह म्हणतात. मग हे जे तारे आहेत स्टार, तर पृथ्वीच्या जवळचा तारा कोणता? मग आपण म्हणू किती सारे दिसतात आकाशामध्ये, यातला असेल कोणता तरी एक? मित्र नाही. पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा म्हणजे सूर्य आहे, सन. सूर्य हा पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा आहे. याच्या इतका जवळचा तारा दुसरा कोणताच नाही आहे. मग तुम्ही म्हणाल की आकाशात किती दिसतात, तर ते इतके लांब आहेत की ते आपल्याला एका छोट्याशा चांदणीसारखे, टिंबासारखे दिसतात. सूर्य किती मोठा दिसतो की नाही? मग आपल्या विजनच्या नियमानुसार जी वस्तू जवळ असते ती मोठी दिसते, म्हणून इतर ताऱ्यांपेक्षा सूर्य आपल्याला मोठा दिसतो. किती सोपं की नाही? हा जो सूर्य आहे हा तारा आहे आणि आपण ज्या पृथ्वीवर राहतो ही पृथ्वी ग्रह आहे. असे लाखो करोडो तारे, ग्रह या गॅलेक्सीमध्ये आहेत आणि आपली पृथ्वी सुद्धा एका गॅलेक्सीमध्येच आहे. मित्रांनो, आपली जी सोलर सिस्टीम आहे, आपली सोलर सिस्टीम ही गॅलेक्सीमध्ये आहे. तुम्ही म्हणाल की आता गॅलेक्सी किती मोठी आहे, किती गॅलेक्सी आहेत? तर लक्षात घ्या, किती सोपा प्रश्न बघा. हाऊ मेनी गॅलेक्सीज आर देअर इन युनिवर्स 2020? 2020 पर्यंत शास्त्रज्ञांनी, तुम्हाला आश्चर्य वाटेल, currently in 2020 it was estimated that there are around 2 trillion galaxies in the observable universe. जेवढं युनिवर्स आपल्याला दिसतं तेवढ्या युनिवर्समध्ये 2 ट्रिलियन इतक्या गॅलेक्सीज आहेत. आता 2 ट्रिलियन जरा लिहायचा प्रयत्न करा बरं का कागदावर, की संख्या म्हणून 2 ट्रिलियन तुम्ही कसं लिहिणार? इतक्या गॅलेक्सीज आहेत आणि ईच गॅलेक्सी इज अ युनिक. प्रत्येक गॅलेक्सी वेगळी आहे. तिची जी साईजची रेंज आहे ते ऐकून तर तुम्ही थक्क व्हाल. ईच गॅलेक्सी इज युनिक, रेंजिंग इन साईज फ्रॉम 10,000 लाईट इयर टू 100 ऑफ लाईट इयर्स. एका गॅलेक्सीची लांबी ही 10,000 प्रकाश वर्ष इतकी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रकाश वर्ष म्हणजे काय, लाईट इयर म्हणजे काय? तर अगदी सोपं आहे. तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहात तिथून एक लाईट रे ट्रॅव्हल करायला सुरुवात झाली. लाईटचा स्पीड तुम्हाला माहिती आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. या स्पीडने जेव्हा लाईट जातोय बेटा, तर लाईट जात असताना तो वर्षभर नंतर जिथे पोहोचेल त्या अंतरापर्यंत 1 लाईट इयर असतं आणि इथे 10,000 लाईट इयर पर्यंत गॅलेक्सीज आहेत हे आपण आत्ता बघितलं. मित्र हो, आपल्या सूर्यकुलात असणारा सूर्य हा एक मध्यम आकाराचा तारा आहे, अतिशय छोटा तारा आहे. सूर्य खूप मोठा आहे पण त्याच्यापेक्षाही मोठे अनेक तारे आहेत. अशा आपल्या सूर्या एवढ्या अंदाजे सुमारे 100 अब्ज ताऱ्यांचा एक समूह, सूर्या एवढे 100, कळलं? असा एक समूह म्हणजे एक आकाशगंगा असते. अशा आकाशगंगा ज्याच्यात असते त्याला दीर्घिका असं म्हणतात. म्हणून याच सुमारे 100 अब्ज आकाशगंगा एकत्र आल्या की एक दीर्घिका तयार होते. कळतंय? अशा 100 अब्ज दीर्घिका या ब्रह्मांडात आहेत. आता जर तुम्ही याचा हिशोब केला तर युनिवर्सला एंड नाही, एंडलेस युनिवर्स आहे. कळतंय? कारण हे फक्त अभ्यास केल्यानंतर मिळालेली माहिती आहे, अजून त्याच्या पुढे आपण पोहोचलेलोच नाही आहोत. कळतंय? तर मित्र हो, या प्रकारची ही सोलर सिस्टीम, आपली जी सोलर सिस्टीम आहे, आपली सोलर सिस्टीम अशा प्रकारच्या ज्या गॅलेक्सीज आहेत, ही आपलीच गॅलेक्सी आहे आणि इथे कुठेतरी आपला एक टिंब आहे पृथ्वीचा जिथे आपण असतो. कळतंय? आपल्या गॅलेक्सीचं नाव आहे आकाशगंगा. इन इंग्लिश इट इज नोन ॲज द मिल्की वे. आपण मिल्की वे नावाच्या आकाशगंगेमध्ये राहतो. आपल्या आकाशगंगेला लागून दुसरी आकाशगंगा आहे, तिचं नाव आहे अँड्रोमेडा. म्हणून गॅलेक्सीज आपली आहे मिल्की वे आणि आपल्या शेजारच्या अँड्रोमेडा, त्याच्या पुढच्या गॅलेक्सीज बद्दल आपण अभ्यास केलेला नाही. मित्र हो, या युनिवर्समध्ये, हा युनिवर्स तुम्हाला दिसतंय, या युनिवर्समधली एक छोटी सोलर सिस्टीम आता तुमच्या समोर आहे. या बाजूला जर तुम्ही बघितला तर हा प्रचंड धगधगणारा सूर्य आहे आणि सूर्याच्या बाजूला ही संपूर्ण सोलर सिस्टीम इथे दिसते. हा सूर्याच्या जवळ असणारा छोटासा पहिला मर्क्युरी आहे, दुसरा आहे व्हीनस, तिसरा आहे अर्थ, ही छोटीशी आपली अर्थ आहे, हा आहे मार्स आणि हा बघा केवढा मोठा गुरु आहे
याला ज्युपिटर म्हणू आपण, हा ज्युपिटर आहे, याला लागून सॅटर्न आहे, हा युरेनस आणि हा नेपच्यून. नेपच्यूनच्या पुढे अजून एक प्लुटो नावाचा होता, पण त्या प्लुटोची मान्यता रद्द केलेली आहे. म्हणजे असा एक प्लॅनेट होता की ज्याला सगळे प्लॅनेट म्हणायचे, त्याचं नाव होतं प्लुटो. आणि हा प्लुटो आता प्लॅनेट नाही असं सायंटिस्ट लोकांनी ठरवून टाकलं, म्हणून आपली सोलर सिस्टीम लिमिटेड आहे नेपच्यूनपर्यंत. मग या सोलर सिस्टीमचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. सुरुवात होते सूर्यापासून. सूर्य, सन, सूर्याचा स्वतंत्र अभ्यास आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये असणार आहे. पण एक जुजबी माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगतो. सूर्य हा प्रचंड धगधगणारा प्लाझ्माने बनलेला एक तारा आहे. इतर ताऱ्यांसारखी सूर्याची सुद्धा एक स्वतःची लाईफ सायकल आहे. आपला सूर्य एक दिवशी नष्ट होणार आहे, पण त्याला अजून काही लाख वर्ष लागतील, म्हणून कुणीही घाबरू नका. मित्रांनो, या सूर्यापासून आपली जी पृथ्वी आहे, आपली पृथ्वी इथे बघा, सूर्यापासून पृथ्वी हे जे डिस्टन्स आहे हे 15 कोटी किलोमीटर आहे. सूर्यापासून पृथ्वी 15 कोटी किलोमीटर अंतर आहे, तरी सुद्धा या सूर्याचं उजेड आपल्यापर्यंत पोहोचतंय. या सूर्यापासून निर्माण होणारी उष्णता आपल्यापर्यंत पोहोचते. या सूर्याच्या रेजमध्ये असणारे सगळे फॅक्टर हे अर्थपर्यंत पोहोचतात. या सूर्याची तेज घेऊन, याचे रेज वापरून आपली सगळी ही वनराई, सगळी झाडं हे सगळे अन्न तयार करतात. या प्रक्रियेला आपण फोटोसिंथेसिस असं म्हणतो. बाय फोटोसिंथेसिस प्लांट्स प्रिपेअर देअर ओन फूड. आणि मग हे प्लांट्स नंतर आपण खातो, इतर ॲनिमल्स खातात आणि फूड सायकल तयार होतं, जे तुम्ही अभ्यासणार आहात. हे फूड सायकल जनरेट करणारा सूर्य आहे. सूर्य नसता तर फोटोसिंथेसिस नाही, फोटोसिंथेसिस नाही तर ॲनिमल्स नाहीत, प्लांट्स नाहीत. म्हणून सगळ्या अर्थवरच्या लिव्हिंग सिस्टीमचा जो फादर आहे तो सन आहे. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये आपण सूर्याला अक्षरशः देवाची उपमा देतो आणि त्याला सूर्यदेव म्हणतो. बरेच श्रद्धाळू लोक हे सकाळी त्या सूर्याला पाण्याचं अर्घ्य दान करतात आणि प्रार्थना करतात की हे निसर्गातल्या महान शक्तीला, की तुझ्या या शक्तीमुळे आमचं जगणं सुंदर आहे. असा हा सूर्य प्रचंड तापलेला, लाख डिग्री सेल्सिअसपर्यंत याचं तापमान असतं. आणि विशेष 15 कोटी किलोमीटर अंतरावरची पृथ्वी सोडा, या सूर्याचा उजेड, उष्णता ही या जवळपास 450 किलोमीटरपेक्षाही लांब असणाऱ्या नेपच्यूनपर्यंत सुद्धा पोहोचते. म्हणून सूर्याची जी काही सौरमाला आहे, सूर्यकुल, सोलर सिस्टीम ती इथपर्यंत आहे. कळतंय? मग या सगळ्यांचा आपल्याला 2 सेशन्समध्ये अभ्यास करायचा आहे. आजचं पहिलं सेशन आपलं आहे. मित्र हो, बघूया. पहिला प्लॅनेट हा बघा, सूर्याच्या जवळचा छोटासा, अतिशय छोटासा, याला मर्क्युरी आपण म्हणतो. या मर्क्युरीचा आपण अभ्यास करूया. मर्क्युरीला बुध असं पण म्हणतात. या बुध ग्रहाजवळ आपण आता जाऊया. हा प्लॅनेट मर्क्युरी असा दिसतो. मर्क्युरी इथे बघा तुम्ही, ही अर्थ आहे, अर्थच्या बाजूला व्हीनस आहे आणि हा छोटासा मर्क्युरी आहे. इकडे अर्थच्या बाजूला इकडे मार्स आहे. असे 4 जे ग्रह आहेत जवळचे, ते तुम्हाला मी दाखवतोय. पहिला मुद्दा, जसा पृथ्वीवरून आपल्याला चंद्र दिसतो तसा मर्क्युरीवरून आपल्याला चंद्र दिसत नाही, कारण मर्क्युरीला चंद्र नाही. दुसरा मुद्दा, मास जे आहे, मर्क्युरीचं मास हे पृथ्वीपेक्षा फक्त 5.5%, म्हणजे अर्थपेक्षा 5%, अर्थच्या आकाराच्या 5% इतका छोटासा हा मर्क्युरी आहे. याचा जो डायमीटर आहे पूर्ण मर्क्युरीचा, तो किती बघा, 4879 किलोमीटर. मित्रांनो, पृथ्वीवर जसा दिवस आहे, पृथ्वीवर जसं वर्ष आहे, तसं इतर प्लॅनेट्सवर सुद्धा वर्ष आहे, इतर प्लॅनेट्सवर सुद्धा दिवस आहे. मग दिवस म्हणजे काय, तर अर्थला सूर्याभोवती एक रोटेशन कंप्लीट करायला लागणारा वेळ. कळतंय? अर्थला स्वतःभोवती, ठीक आहे, अर्थला स्वतःभोवती फिरून 24 तास स्वतःभोवती फिरायला लागतात. याला आपण एक दिवस म्हणतो. आणि अर्थला सूर्याभोवती फिरायला जे वेळ लागतो त्याला एक इयर असं आपण म्हणतो. कळतंय?
मग हे सगळे प्लॅनेट सूर्याभोवतीच तर फिरतात, कारण सूर्याच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सने यांना ओढून ठेवलेलं आहे आणि एका ऑर्बिटमध्ये सेट केलेलं आहे. मग हा जो छोटासा मर्क्युरी आहे ना, हा सुद्धा सनच्या अवतीभोवती फिरतो, कळतंय. आणि या सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला मर्क्युरीला फक्त 88 दिवस लागतात. म्हणजे जसं आपल्याकडे 12 महिन्यांचं कॅलेंडर आहे, तसं मर्क्युरीवर जर कॅलेंडर राहिलं असतं तर ते फक्त 3 महिन्यांचं कॅलेंडर राहिलं असतं आणि तिसरा महिना हा 28 दिवसांचा राहिला असता, 88 दिवस. मात्र बुधला म्हणजे मर्क्युरीला स्वतःभोवती फिरायला वेळ लागतो. मर्क्युरी हा स्वतःभोवती पृथ्वीवरच्या 58.7 अर्थ डेज एवढ्या कालावधीत मर्क्युरी स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करतो. मित्रांनो, याचं जे ॲव्हरेज टेम्परेचर आहे ते जबरदस्त आहे. 800 फॅरनहाईट म्हणजे नियर अबाउट 430 डिग्री सेल्सिअस. कळतंय. इमॅजिन करा की हा सूर्याच्या जवळचा ग्रह आहे, याच्यावर किती प्रमाणामध्ये इथे हीट असेल तर आपण बघितलं 430 डिग्री सेल्सिअस. मे महिन्यामध्ये जळगावला आमच्या टेम्परेचर 43-44ला जरी गेलं ना, तरी कुणीही न लागलेला कर्फ्यू हा शहरामध्ये असतो फक्त 43ला. त्याच्या 100 टाइम्स या ठिकाणी टेम्परेचर असतं. पण ड्युरिंग डे अँड नाईट, जेव्हा दिवस असतो तेव्हा 430, मात्र जेव्हा नाईट असते त्यावेळेला टेम्परेचर मर्क्युरीवर अत्यंत कमी होतं. किती? -180 डिग्री सेल्सिअस. आता खूप विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडतो की कसं शक्य आहे, सूर्यापासून इतक्या जवळ असणारा हा जो प्लॅनेट आहे याच्यावर एवढं मायनस डिग्रीमध्ये कसं टेम्परेचर जाऊ शकतं. तर अगदी सोपं आहे राजांनो, सांगतो. या आकड्याकडे सगळ्यांनी लक्ष द्या. दिस नंबर इज इम्पॉर्टंट. 58.7 अर्थ डेज म्हणजे एक दिवस पूर्ण करायला जवळपास 60 दिवस मर्क्युरीला लागतात. पृथ्वीवरचे 60 दिवस म्हणजे मर्क्युरीचा एक दिवस. म्हणजे असं समजा की मर्क्युरीवर जर एक दिवस झाला तर तो 60, जसं पृथ्वीवर 24 महिन्यांचा दिवस आहे की नाही, 24 तासांचा दिवस आहे की नाही, पृथ्वीवर 24 तासांचा दिवस आहे. हा 24 तासांचा दिवस जनरली 12 तास दिवस 12 तास रात्र, करेक्ट. आता मर्क्युरीकडे या. मर्क्युरीवर 58 डेजचा एक दिवस आहे. कळतंय किती? 58. मग जर आपण डिव्हाइड केलं तर 29 डेज दिवस आणि 29 डेज रात्र. मग जो भाग रात्रमध्ये, जिथे रात्र आहे तिथे 29 डेज म्हणजे एक महिना तिथे सोलर रेज येत नाही ना, त्या भागावर जसं आपल्याकडे पृथ्वीवर 12 तास रात्र आहे की नाही, मग 12 तास जर रात्र आहे तर पृथ्वीवर 12 तास रात्रीच्या वेळी ऊन पडतं का? नाही. तसं मर्क्युरीवर एका भागावर 30 दिवस 30 डेज दिवस आहे आणि एका भागात 30 डेज अंधार आहे. म्हणजे 30 दिवस अंधार आहे तर टेम्परेचर कमी होणार की वाढणार? ऑब्व्हियसली कमी होणार. म्हणून रात्र जिथे आहे तिथे -180 आणि जिथे दिवस आहे तो भाग कंटिन्यू महिनाभर सूर्यासमोर आहे, तो ऑब्वियसली यार टेम्परेचर तो बढ़ेगा, वो बन जाएगा 430. डिस्टन्स फ्रॉम द सन हा जो आहे हा फर्स्ट प्लॅनेट फ्रॉम द सन, सनच्या जवळचा पहिला प्लॅनेट आहे. याचं जे डिस्टन्स आहे ते 57.9 मिलियन किलोमीटर इतका आहे. इतक्या दूर अंतरावर तो आहे. हा टेरेस्ट्रियल प्लॅनेट आहे. म्हणजे काय, इथे जमीन आहे, इथे प्रचंड रॉक आहे, म्हणजे खूप खडक आहेत. कळतं, इथे कुठल्याही प्रकारची लिव्हिंग सिस्टीम ही मर्क्युरीवर नाही. मग आता सूर्याच्या इतक्या जवळ असणारा हा जो प्लॅनेट आहे, हा प्लॅनेट जबरदस्त एकदम. मर्क्युरीपर्यंत पोहोचणं हे मानवजातीसाठी एक अवघड काम होतं. त्याचं कारण असं होतं की मर्क्युरी हा सूर्याच्या जवळ आहे आणि सूर्याच्या जवळ असणारा
या मर्क्युरीपर्यंत जर आपण पोहोचतोय तर अर्थात एवढ्या जास्त टेम्परेचरला टिकणारे मेटल्स आणि त्या प्रकारची मेटलर्जी माणसाकडे आधी नव्हती. परंतु हा जो मर्क्युरी आहे याचं जे ॲटमॉस्फिअर आहे आपण जरा बघूया. मर्क्युरी हॅज व्हर्च्युअली नो ॲटमॉस्फिअर अँड रोटेट व्हेरी स्लोली इन रिलेशनशिप टू द सन. इथे ॲटमॉस्फिअरचा प्रश्नच नाही आहे आणि सूर्याभोवती पण तो जो फिरतोय तो अतिशय स्लोली स्वतःभोवती तो फिरताना दिसतो ॲज कम्पेअर टू सन. A single day on Mercury is long as almost 60 Earth days. As a result of long day, a little atmosphere, Mercury has some wild extremes in temperature. म्हणून एका बाजूला अफाट टेम्परेचर आहे आणि एका बाजूला अफाट थंडी आहे. या प्लॅनेटला सुपर कूल प्लॅनेट सुद्धा आपण एका बाजूला अर्ध्या बाजूला सुपर कूल पार्ट आपण म्हणू शकतो, कारण -180 डिग्री सेल्सिअस हे खूपच लोवेस्ट टेम्परेचर आहे. मर्क्युरी हा सूर्याच्या जवळ आहे म्हणून आपल्याला तिथपर्यंत पोहोचणं जरा अवघड आहे. पुन्हा काय एक महत्त्वाचा मुद्दा येतो, जो सूर्य अर्थ सारख्या एवढ्या मोठ्या प्लॅनेटला, ज्युपिटर सारख्या प्लॅनेटला स्वतःकडे ओढून ठेवतो, त्या सूर्याच्या ग्रॅव्हिटीत आपलं आपण पाठवलेले स्पेसशिप कुठे टिकणार आहेत. म्हणून बघा, सिन्स मर्क्युरी इज क्लोज टू सन, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू सेंड अ स्पेस क्राफ्ट to explore the planet. The gravity from the sun is constantly pulling on the spacecraft, causing the ship to need lots of fuel in order to stop or slow down at Mercury. बघा, मर्क्युरी सूर्याच्या जवळ आहे. सूर्याची ग्रॅव्हिटी प्रचंड असल्यामुळे त्या ठिकाणी स्पेसक्राफ्ट पाठवणं आणि सूर्याच्या ग्रॅव्हिटीमुळे त्या स्पेसक्राफ्टचं स्पीड वाढवणं किंवा कमी करणं याच्यासाठी ट्रिमेंडस फ्युएल लागेल आणि एवढं फ्युएल घेऊन आपण तिथे स्पेसक्राफ्ट पाठवणं हे प्रचंड अवघड काम आहे. मित्रांनो, देर हॅव बीन 2 स्पेस प्रोब्स सेंट टू मर्क्युरी. तरीसुद्धा अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने स्पेसमध्ये मर्क्युरीच्या संशोधनासाठी 2 प्रोब पाठवलेले होते. द फर्स्ट वॉज मरीनर 10. त्याचं नाव होतं मरीनर 10 इन 1975. मरीनर 10 ब्रॉट द फर्स्ट क्लोजअप पिक्चर. जे तुम्ही बघितलं हे जे पिक्चर आहे, हे पिक्चर आपल्याला जे दिसतंय या ठिकाणी, हा जो दिसतोय ज्युपिटर, हा जो मर्क्युरी या ठिकाणी दिसतोय, हा मर्क्युरी इथे जो दिसतोय तुम्हाला, एवढं क्लोज पिक्चर हे आपल्याला मरीनर 10 नावाच्या स्पेसशिपने आणून दिलं आहे 1975 मध्ये. 2 प्रकारचे प्रोब पाठवले त्यावेळेला. पहिला प्रोब मरीनर 10 याने मर्क्युरीचं क्लोजेस्ट पिक्चर आपल्याला आणून दिलेला आहे. मग हा जो मरीनर 10 आहे, त्यानंतर मेसेंजर पाठवलेलं आहे. मेसेंजरकडून पण आपल्याला बऱ्याच इमेजेस मिळालेल्या आहेत. तर असा एक अद्भुत प्रचंड टफ असणारा मर्क्युरी, ज्याचं सरफेस एकदम टफ आहे. आता दुसरा आहे व्हीनस, शुक्र. शुक्रबद्दल अर्थवरून म्हणजे अर्थ आणि शुक्र यांचं नातं जे आहे ते खूप आगळं वेगळं नातं आहे. शुक्र ग्रहाबद्दल लेखक असतील, कवी असतील, यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये या शुक्राचं आकर्षण आहे. अगदी सकाळी सकाळी पूर्वेला क्षितिजावर दिसणारा हा शुक्र अनेक लोकांना आकर्षित करतो. त्यात काही थिअरीज या शुक्राबद्दल आपल्याकडे मांडल्या जातात, त्यासुद्धा आपल्या स्वभावांबद्दल मांडल्या जातात. म्हणजे पुरुष आणि स्त्रिया असे 2 गट पृथ्वीवर जे आहेत, तर असं म्हटलं जातं, मेन्स आर फ्रॉम द मार्स अँड वुमन्स फ्रॉम द व्हीनस. की महिला या शुक्रावरून आलेल्या आहेत आणि माणसं, पुरुष हे मार्सवरून आलेले आहेत, असं आपल्याला ऐकायला मिळतं. ते मानवी स्वभावावरून, पुरुषांचे स्वभाव, स्त्रियांचे स्वभाव म्हणून कदाचित ती एक कल्पना केलेली असेल. मात्र हा व्हीनस जो आहे हा अभ्यासाला खूप इंटरेस्टिंग आहे. व्हीनसला सुद्धा एकही चंद्र नाही. बघा, सूर्यमालेमध्ये पहिला मर्क्युरी, दुसरा व्हीनस, दोघी प्लॅनेट्सला देर इज नो मून.
ठीक आहे. त्याचं जे मास आहे ते जवळपास अर्थच्या 82% एवढं मास आहे. अर्थच्या 82% मास आहे. डायमीटर 7520 माइल्स म्हणजे नियर अबाउट 12,104 किलोमीटर एवढं डायमीटर हे आपल्याला या ठिकाणी व्हीनसचं दिसतं. म्हणजे जवळपास अर्थच्या डायमीटर एवढं डायमीटर हे व्हीनसचं आहे. 225 दिवसांचं एक वर्ष आहे. बघा व्हीनसचं एक वर्ष किती दिवसांचं आहे? 225. पण हा असा आहे व्हीनस की व्हीनसच्या वर्षापेक्षा व्हीनसचा दिवस मोठा आहे. व्हीनस हा स्वतःभोवती फिरायला पृथ्वीवरचे 243 दिवस लावतो. 243 डेज. कळतंय? ॲव्हरेज टेम्परेचर बघा 471 4710 डिग्री सेल्सिअस. सूर्यापासून तो किती दूर आहे? तर तो 108 मिलियन किलोमीटर इतका दूर आहे. कळतंय? जवळपास 10 कोटी किलोमीटर. कळतंय? टाईप ऑफ प्लॅनेट ऑब्विसली हा सुद्धा एक रॉकी टेरेस्ट्रियल प्लॅनेट आहे. इथे जमीन आहे, इथे दगड आहे, रॉक आहेत. कळतंय? म्हणून याला टेरेस्ट्रियल प्लॅनेट असं म्हटलं जातं. कळतंय? हा जो व्हीनस आहे, व्हीनसबद्दल काही फॅक्ट्स आहेत त्या आपण बघूया. पहिली फॅक्ट आहे मित्रांनो, व्हीनस कॅन बी बेस्ट डिस्क्राईब विथ 2 वर्ड्स, क्लाउडी अँड हॉट. प्रचंड गरम आहे आणि याच्या आजूबाजूला प्रचंड क्लाउड्स आहेत. द एंटायर सरफेस ऑफ व्हीनस इज कॉन्स्टंटली कवर्ड बाय क्लाउड्स. These clouds are made up mostly of carbon dioxide, which has a greenhouse effect, keeping in the sun's heat like a giant blanket. जो व्हीनस आहे त्याच्या आजूबाजूला खूप ढग आहेत. हे ढग कसले आहेत? तर कार्बन डायऑक्साईडचे आहेत. मग मित्रांनो आपण ग्रीन हाऊस इफेक्ट शिकतोय की पृथ्वीवर CO2 सारखे गॅस वाढत आहेत, म्हणून पृथ्वीवर ग्रीन हाऊस इफेक्ट वाढून टेम्परेचर वाढतंय. तर व्हीनसवर तर हे क्लाउडी जे वातावरण आहे CO2चं, तर हा क्लाउडी CO2 अक्षरशः एका ब्लँकेटसारखा आहे आणि त्याने सूर्याची उष्णता त्या ब्लँकेटमध्ये घेऊन ठेवली आहे. म्हणून 471 डिग्री सेल्सिअस पर्यंत या व्हीनसचं टेम्परेचर गेलेलं आपल्याला दिसतं. ॲज अ रिझल्ट व्हीनस इज द हॉटेस्ट प्लॅनेट इन अवर सोलर सिस्टीम. सर्वात गरम प्लॅनेट आहे. इट इज इवन हॉटर दॅन मर्क्युरी. मर्क्युरी जवळ आहे सूर्याच्या, तरी सुद्धा व्हीनस गरम आहे. विच इज मच क्लोजर टू द सन. व्हीनस इज अ टेरेस्ट्रियल प्लॅनेट like Mercury, Earth and Mars. This means it has a hard rocky surface. Its geography is somewhat like Earth geography with mountains. जसे पृथ्वीवर पर्वत आहेत, काही पठार आहेत, तसं व्हीनसवर सुद्धा काही माउंटेन आहेत. त्याची थोडी जी जॉग्रफी आहे ती अर्थ सारखी आहे. इथे काही लाखो वर्षांपूर्वी इथे लाव्हा होऊन गेलेला आहे, इथे ज्वालामुखी होऊन गेलेले आहेत आणि त्याच्यापासून एक कडक दगड इथे तयार झालेला दिसतो. देर आर ओव्हर 100 जायंट व्होल्कॅनो ऑन व्हीनस दॅट आर ईच 100 किलोमीटर ऑर मोर अक्रॉस. 100 किलोमीटर एवढ्या उंचीचे आणि व्याप्तीचे एवढे व्होल्कॅनोज व्हीनसवर आपल्याला दिसून येतात. एवढं व्हीनस हा अक्राळ विक्राळ असणारा, प्रचंड गरम असणारा प्लॅनेट आहे. मित्रहो, व्हीनस आणि अर्थ यांचं काय कंपॅरिझन? कारण शेजारी आहेत ना दोघी, मग दोघांचं काय कंपॅरिझन होऊ शकतं? तर मित्रांनो, व्हीनस इज व्हेरी सिमिलर टू द अर्थ साईज. बघा अर्थची साईज, मासची साईज याच्यामध्ये फरक आहे, पण व्हीनस आणि अर्थ यांच्या साईजमध्ये साम्य आहे. म्हणून अर्थ आणि व्हीनस यांची साईज बऱ्यापैकी सारखी आहे. यांचं वस्तुमान मास बऱ्यापैकी सारखं आहे. ग्रॅव्हिटी बऱ्यापैकी सारखी आहे. इट इज समटाइम कॉल्ड अर्थ सिस्टर प्लॅनेट. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे की अर्थ सिस्टर प्लॅनेट म्हणून कोणता प्लॅनेट ओळखला जातो? तर तो आहे व्हीनस. ऑफकोर्स व्हीनस डेन्स ॲटमॉस्फिअर अँड इंटेन्स हीट मेक व्हीनस व्हेरी डिफरंट इन मेनी वेज. वॉटर अँड एसेन्शियल पार्ट ऑफ अर्थ इट इज नॉट फाउंड ऑन द व्हीनस. व्हीनसवर
पृथ्वीसारखं पाणी किंवा पृथ्वीसारखी सजीव सृष्टी ही आढळत नाही, कारण व्हीनस हा प्रचंड तपतोय. एवढ्या टेम्परेचरला कुठलाही सजीव राहू शकत नाही, म्हणून व्हीनस हा वेगळा आहे. मित्र हो, 2 प्लॅनेट्स आपण मर्क्युरी बघितला, आपण व्हीनस बघितला. हे दोघी प्लॅनेट्स अगदी वेगवेगळे प्लॅनेट्स आहेत. तुम्ही बघा, व्हीनस हा सूर्याच्या जवळ आहे, मर्क्युरी अजून जवळ आहे. तरी सुद्धा व्हीनस जास्त हॉट आहे, कारण व्हीनसचा एरिया खूप मोठा आहे, जास्त सोलर रेज त्याच्यावर पडतात आणि तो जास्त तापतो, असा हा व्हीनस. आणि मग मित्रांनो, आपण पृथ्वीकडे वळूया. मित्रांनो, अर्थ हा कम्प्लिटली एका स्वतंत्र सेक्शनचा विषय आहे, म्हणून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पृथ्वीबद्दल आणि उरलेल्या सगळ्या प्लॅनेट्सबद्दल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपल्या नोबेल फाउंडेशनच्या चॅनलला सगळ्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा फॉरवर्ड करा. थँक्यू. जय हिंद, जय विज्ञान. थँक्यू.